आता सध्याला आदमापूर देवस्थान आदमापुरात बाळूमामा मंदिरामध्ये जो काय आता घोटाळा चालू आहे याच्या विरोधात आम्ही वेळोवेळी आवाज उचललेला आहे। आम्ही कुठल्याही व्यक्तिशः कोणाचंही प्रमोशन करत नाही किंवा कोणालाही दुखवत सुद्धा नाही। फक्त विषय काय होतोय, मागच्या वेळी कार्यकाल म्हणजे ज्यावेळी कार्याध्यक्ष प्रशासक होते त्यांच्या विरोधात ज्यावेळी जो भ्रष्टाचार ओपन झाला त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही जे हे घेतला मोर्चा वगैरे घेतलं त्यावेळी बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी सुधारल्या गेल्या। त्यानंतर सगळं कार्यकाल सगळं चांगलं चालू असताना पुन्हा एकदा त्यांची परत बदली करणे किंवा त्यांच्याकडून राजीनामा घेणे हा काय प्रकार आहे। आणि राजीनामा घेतल्यानंतर आता जो काय कार्यकाळ चालू आहे ह्या कार्यकाळामध्ये जो काय आता परत घोटाळा जो चालू आहे हे नेमकं काय, ह्याच्यासाठी आम्ही आता आंदोलन हे असं उचललेलं आहे। बरोबर येत्या 9 तारखेला मुदाळतिट्टा ते आदमापूर मंदिर ह्यावेळी आम्ही घंटानाद मोर्चा घेतोय। यावेळी आमच्या प्रमुख मागण्या आम्ही तिथं ठेवूच। घोटाळा तुम्ही आता आरोप करताय, काय घोटाळा आहे? पहिला घोटाळा म्हणजे जमिनीचा घोटाळा। जमीन जे व्यवहार झालेत ते व्यवहार कशा पद्धतीने झाले, देवाचीच अगोदरच देवाची जमीन होती तीच जमीन परत देवस्थानला कशी काय विकली गेली हा मूळ मुद्दा आहे। त्यानंतरनं प्रत्येक बग्यातून प्रत्येक वेळी बकरी ज्यावेळी विकली जातात त्यावेळी 20 ते 25 पिल्ली मेलेली आहेत असं त्यांनी दाखवतात। म्हणजे गाडीतनं आणताना गुदमरून मेली हे त्यांचं उत्तर असतं। कसं काय नेमकं गुदमरून मरतात हे त्यांनी आता आम्हाला हे सांगावं। हे झालं। त्यानंतरनं बकऱ्यातून जे पेट्या येतात त्या पेट्या नेमकं कुठं उघडल्या जातात, नेमकं काय चालू आहे ह्याचाही आता आम्हाला आढावा पाहिजे। आणि ज्यावेळी मागचे जे कार्याध्यक्ष होते त्यांच्या कार्यकालामध्ये जो काय चालू असणारा व्यवहार होता त्याच्या तुलनेमध्ये आत्ताच्या कार्यकाळामध्ये व्यवहारात जो काही तुटवडा निर्माण होते, म्हणजे एवढं नुकसान कसं काय होते अचानकपणे। म्हणजे जसं की शिवराज नायकवडे आल्यानंतर प्रथमच आम्हाला कळालं की बाबा मंदिरात एवढं उत्पन्न होऊ शकते आणि रागिनी खडके मॅडम असताना सुद्धा ते उत्पन्न कंटिन्युअसली होतं, टिकून होतं। आणि त्यानंतर आता ज्यावेळी हुडगे साहेब आलेत कार्याध्यक्ष पदावरती ते आल्यानंतर एवढं नुकसान कसं काय ह्याचंही त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला।